नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपलं स्वागत. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं सध्याचं चित्र बघितलं की सत्ता हेच अंतिम सत्य आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका म्हणजे जणू काही विधानसभा आहे अशा स्वरूपात सर्व पक्ष हे मैदानात उतरले. साहजिक आहे, काही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्नही तयार झालाय आणि त्यामुळे पक्ष कोणाचा याचंही उत्तर या निवडणुकीमध्ये मिळताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण जातोय तरी कोणत्या दिशेने. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मी जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताच हेच अंतिम सत्य असं स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. बिनविरोध खूप मोठ्या प्रमाणावर निवडून येत आहेत आणि त्याच्यासाठी आरोप केले जात आहेत की काही कोटी रुपये देऊन उमेदवारांना कुठे बंदुका लावून कुठे धमकी देऊन. काय सत्य काय? खरं म्हणजे बघा, लोकशाहीमध्ये निवडणुका प्रत्येक पक्ष लढवत असतो आणि काही पक्ष विकासाचे मुद्दे घेऊन लढत असतो. आपण मुंबईसाठी काय करतोय, काय केलंय हे सांगत असतो. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुका लढवत असतात, काही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करत असतात, काही लोक अस्तित्व टिकवण्यासाठी मग दरवेळेप्रमाणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबईतला मराठी माणूस धोक्यात आलाय, मुंबई खतरे में आहे. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून ही जी काही निवडणुका आल्या की काही लोक मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही जी काय आवई उठवतात ही आता कॅसेट जुनी झालेली आहे. आता लोकांनाही ते अंगवळणी पडलेलं आहे. पण लोक ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक जिंकता येणार नाही. लढवता येईल पण जिंकता येणार नाही. लोक मुंबईकर सुज्ञ आहेत. गेले 20 वर्ष 25 वर्ष ते काम पाहत आहेत आणि आता लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना सोयीसुविधा पाहिजेत, लोकांचे जीवनमान बदललं पाहिजे, लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास नको आहे, लोकांना चांगले रस्ते पाहिजेत, लोकांना पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे, लोकांना चांगली उद्यानं पाहिजेत, लोकांना मेट्रोचा प्रवास पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुंबईकरांना पाहिजेत. आणि मला आनंद आहे, मला अभिमान पण आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा काही गोष्टींना मी आणि देवेंद्रजींनी हात घातला. कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, मुंबईतले काम सुरू आहे. मे मध्ये जवळपास बऱ्यापैकी कंप्लीट होतील आणि पुढच्या म्हणजे या डिसेंबरपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होईल. का नाही केलं आतापर्यंत? सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही केली आतापर्यंत. ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही केली. त्याचं काम सुरू झालं 1.5 वर्षामध्ये पुढच्या कंप्लीट. आता पण प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय. आपण बाजूने गेलो तर दुर्गंधी येते, काळं क्षार पाणी दिसतं. काय केलं? मेट्रोला स्थगिती दिली, मेट्रो 3ला स्थगिती दिली, मेट्रो 2ला स्थगिती दिली, कारशेडला स्थगिती दिली. हे सगळ्या स्थगिती आम्ही उठवल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर. आज मेट्रोचं लोकार्पण आपण काही वेळेस प्रधानमंत्री जे आले आणि त्यांनी केलं. आज टप्प्याटप्प्याने आपण मेट्रो लोकार्पित करतो. आज मेट्रो 3मध्ये लाखो प्रवासी प्रवास करतायत. खरं आहे ना, ते करतायत. त्याला स्टे द्यायला सांगितला होता. मग अशा पद्धतीने मेट्रोचं जाळं जे आहे आपण 337-400 किलोमीटरचं हे जाळं कंप्लीट करण्याचा उद्देश आमचा आहे. आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना आम्हाला द्यायची. लोकांचे जे प्रवासाचा वेळ जो आहे तो वाचवायचा आहे. ते लवकर कामावर पोहोचतील, अतिशय क्षमतेने ते काम करतील, लवकर घरी पोहोचतील, आपल्या परिवाराला वेळ देतील. हे सगळं जे आम्ही करतोय ते एक विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय. सर, विकासाचा अजेंडा मुळात एकनाथ शिंदे म्हटलं की मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असं एक वर्णन तयार होतं. पण सध्या या बिरुदासाठी की मलाच मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा असं म्हणवणारे अनेक जण आहेत. म्हणजे नव्या सत्तेतही आहे, जुन्या सत्तेतही आहे, माजी मुख्यमंत्री पण आहे. आता तो कोस्टल वे झालाय. उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या काळात डीपी झाला, मी मंजुरी आणल्या, बीएमसीनं तो केला. दॅट्स उद्धव ठाकरेच क्रेडिट. तुम्ही समृद्धी केला, बरंच काही केलं, देवेंद्रजींनी पण केला. तर क्रेडिट द्यायचं कोणाला? हु इज द मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर? म्हणजे मी सांगू का, असं मागून क्रेडिट मिळत नसतं. त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते, काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं.
तुम्ही कोस्टलचं म्हणाल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, केंद्रामध्ये मोदी सरकार होतं. मग युपीए सरकारच्या काळात का परवानग्या मिळाल्या नाही? का त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत? मग ज्या सर्व परवानग्या मिळवणं, सर्व गोष्टी करणं, जेव्हा भूमिपूजन केलं ते साधं त्यांना भूमिपूजनला मुख्यमंत्र्यांना बोलायचं औदार्य पण दाखवलं नाही. हे श्रेय घेण्याचं काम आहे. तुम्ही सरकारमध्ये होतात ना एकत्र, बरोबर ना, एवढं तरी औदार्य दाखवायला पाहिजे होतं. ज्या माणसाने तुम्हाला सर्व काही केंद्राचा परवानगी आणि या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या. अटल सेतू, हा अटल सेतू किती जुना, 1977 साली 1977 सालाचा तो आपण त्याचं काम सुरू केलं. जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, सुरुवात झाली, मी मुख्यमंत्री होते, त्याला चालना दिली, मोदी साहेब आले आणि अफलातून असा गेम चेंजर प्रकल्प अटल सेतू झाला. आम्ही मेट्रो, बंद पाडलेले मेट्रो, स्थगिती दिलेलं कारशेड, सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले ना. हटवले की नाही? अगदी हटवले. आज प्रत्यक्षात दिसतंय की नाही? आम्ही हे केलं ते केलं सांगत नाही, हे करणार ते करणार सांगत नाही, आम्ही केलेलं आहे. आज मेट्रोचं जे काही नेटवर्क आपण पाहतोय, मेट्रो 2, मेट्रो 2A, मेट्रो 7, मेट्रो 3 मुंबईतली, इतर ठिकाणची, ठाण्याची मेट्रो सुरू आहे, वडाळ्यावरून एक काम सुरू आहे, कल्याणची मेट्रो सुरू आहे, तिकडून वडाळ्यावरून मीरा भाईंदरची मेट्रो सुरू आहे. हे सगळं दिसतंय ना सर. आणि मग दुसरं क्लस्टर, ते त्याच्यावर येऊ आपण नंतर. पण मला एवढंच सांगायचं आहे की 20-25 वर्ष तुम्ही साधे रस्ते कॉन्क्रीटचे करू शकले नाही पैसे असताना, साधं STP करू शकले नाही, साधा दवाखाना करू शकला नाही. जो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला. मेट्रो जे होणारे काम आहे त्याला स्थगिती दिली, बुलेट ट्रेनला स्थगिती दिली. हे स्थगिती देण्याचं काम केलं. काय केलं? ह्याला स्थगिती दे, त्याला स्थगिती दे, त्याला स्थगिती दे, असं नाही होत कारभार. लोकांना आवडत नाही. लोकांना पाहिजे काम, लोकांना पाहिजे विकास. याच मुद्द्याला धरून विधानसभेत तुम्हाला मोठं यश मिळताना पाहायला मिळालं. आणि सर्वात जास्त स्कोर जर कोण करत असेल तर ते शिंदे करतात, अशा स्वरूपाचं चित्र आहे. कमी बॉलमध्ये सर्वात जास्त रन कोण काढतं तर एकनाथ शिंदे काढतात. यावेळेला तुम्ही 90 जागा मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे मुंबईमध्ये. आणि 90 जागा सहजासहजी मिळवणं तसं कठीण होतं, पण तुम्ही उत्तम बार्गेनर झालेला आहात आणि दबाव तंत्रातून योग्य मित्रपक्षाकडून जागा काढून घेता अशी तुमच्या नावाची चर्चा आहे. कसं केलं ते? मी पहिली तर आपली चुकीची माहिती आहे. मी कधी आमच्या युतीमध्ये बार्गेनिंग केलं नाही. बर. ही युती जी आहे बाळासाहेबांची, अटलजींची, अडवाणीजींच्या काळातली युती आहे. एका विचारधारेवर आधारित ही युती झालेली आहे. ही खुर्ची आणि सत्तेसाठी युती झालेली नाही आहे. आणि म्हणून कधीही आम्ही लोकसभेत, विधानसभेत बार्गेनिंग केलं नाही. आणि म्हणून जे लॉजिक आम्ही दिलं, की जिथं शिवसेनेच्या जागा निवडून आल्या होत्या, धनुष्यबाणावर निवडून आल्या होत्या, जिथं शिवसेना सेकंड नंबरला होती, त्या जागांची मागणी आम्ही केली. आणि त्याला प्रत्येकाला लॉजिक होतं. लोकसभेला मिळालेली मतं आम्हाला किती, विधानसभेला मिळालेली मतं आम्हाला किती, मग त्याच निकषावर आम्ही जागेची मागणी केली आणि मित्रपक्षाने त्या जागा दिल्या आम्हाला. त्याच्यामध्ये बार्गेनिंग नाही, दबावतंत्र नाही, कुठेही आम्ही केलं नाही. पण शिंदे साहेब, तुमच्याबद्दल आहे ना एक असं चित्र तयार होतं की एखादी गोष्ट झाली नाही की मग शिंदे साहेब घरी निघून जातात, कुठे वाईला जातात, किंवा शिंदे साहेब मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच येत नाही. तर हे चित्र का तयार होतं असं? हे चित्र तुम्ही तयार करता, आम्ही कुठे करतो. मला जेव्हा गावी जायचं असतं तेव्हा मी गावी जातो. परवा गावी गेलो तेव्हा काही नाराजी होती का? तेव्हा काय तिकीट वाटप बाकी होतं का? गेलो मी गावी गेलो की बातमी होते, दिल्लीला गेलो की बातमी होते. एनडीएचा पार्ट म्हणून दिल्लीला मला जावं लागतं. एनडीएचा मी पार्ट आहे. मोदीजी जेव्हा मीटिंग बोलवतात प्रधानमंत्री, तेव्हा आम्ही जातो. आणि प्रधानमंत्री मोदीजी देखील एनडीएला मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मोदीजींना भेटतो, अमित भाईंना भेटतो, संबंधित लोकांना भेटतो. एनडीएने देखील आम्हाला शिवसेनेला मानसन्मान दिला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला ऑपरेशन सिंदूर नंतर एक मोठा प्लॅटफॉर्म दिला. जगभरामध्ये जे डेलिगेशन गेलं त्या एका डेलिगेशनचं लीड करायला खासदारांना, श्रीकांतला मोदीजींनी संधी दिली. त्यामुळे
या ठिकाणी कुठलंही आमचं इतर पक्षासारखं नाही, आमची विचारधारेवर झालेली युती आहे, आमची स्वार्थासाठी झालेली युती नाही. मला काय मिळेल, मला काय मिळेल हे पाहणारे काही लोक आहेत. शिंदे साहेब विचारधारेवर झालेली युती आहे, पण ही युती 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये टिकली नाही. आणि इतकंच नाही तर कुरगोडीचं राजकारण आता कल्याण डोंबिवली 12-13 महापालिकेत युती झाली आहे आमची, 14 महापालिकेत झाली आहे आणि बाकी ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. त्यामुळे तुमचा अंदाज जो आहे थोडा हे करून घ्या, चुकीचा आहे. पहिल्या दिवशी जो आकडा आला तो साधारण 22 ते 24 ठिकाणी झाला नाही अशा स्वरूपाचा. युत्या झाल्या ना, बऱ्याच ठिकाणी झाल्या. पण आता तुम्ही सांगा ते कल्याण डोंबिवलीतला जो मुंबईत झाले, ठाण्यात झाले, कल्याण डोंबिवलीत झाले, मीरा भाईंदरमध्ये झाली आहे, तिकडे जळगावमध्ये झाली आहे, अकोल्यात काय काय बऱ्याच ठिकाणी झाली आहे ना युती. मला हे सांगा पण की नागपूरमध्ये झाली आहे, चंद्रपूरमध्ये झाली आहे. चला मान्य करायचं इकडे झाली ती अशी पोस्ट इलेक्शन होणारच आहे. म्हणजे आता जरी नाही झाली तरी सत्तेत तर तुम्हाला बरोबर घ्यावं लागणार, त्याशिवाय ते काही सत्ता येणार नाही. मला हे सांगा की कल्याण डोंबिवलीमध्ये जे अगदी वसई विरारमध्ये झाली आहे. कल्याण डोंबिवली का नाव म्हटलं की तुम्ही दुसरं काहीतरी काढताय. मला सांगा की रवींद्र चव्हाण आणि तुमच्यातले संबंध किती मैत्रीपूर्ण आहेत, कारण तुमच्यामध्ये सातत्यानं वादाच्या बातम्या येतात, दबावाच्या बातम्या येतात, कुरघुडीच्या बातम्या येतात. ते झाला विषय. आता युतीत लढतोय आम्ही कल्याण डोंबिवलीत. संपला विषय. हा, पालिकेमध्ये पण तुम्ही असंच केलं आणि मग नागपूरला जाऊन मिठी मारलीत. युती आम्ही म्हणून मी सांगितलं आमची स्वार्थाची युती नाही आहे. ठीक आहे ना, काही जेव्हा चर्चा होते, काही मुद्दे येतात तेव्हा आम्ही चर्चा करतो. चर्चेतून मार्ग निघतो की नाही, कुठला असा विषय आहे की चर्चेतून निघणार नाही, मार्ग काढतो आम्ही. सर, मराठी मतांचा जर विचार केला, मुंबईतली मराठी मतं ही अत्यंत महत्वाची असतील. साधारण 40% मराठी मतं आहेत, 40% परप्रांतीय आहेत, 20% मुस्लिम आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसासमोर पडलेला जो प्रश्न आहे किंवा ज्या स्वरूपाचा प्रश्न तयार केला जातो की मुंबई अदानींच्या घशात टाकली जाणार आहे, सगळे महत्वाचे प्रोजेक्ट तिथे दिले जातील, उद्या ती केंद्रशासित होईल, याचं उत्तर काय? प्रत्येक निवडणूक आली की मराठीचा मुद्दा आणि मुंबईचा मुद्दा काढतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे किती वेळा झाले, प्रत्येक निवडणुकीत झाले. आता हे सगळे रेकॉर्ड जी आहे ती काय, आता ती काय काय म्हणतात त्याला, अटकली ती, अटकली आहे काय, ते फार त्याचं हे झालेलं आहे, घासली गेलेली आहे. आता ती चालणार नाही. मला एक सांगा, धारावीमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेस जो अगोदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला काढून अदानींना हे काम कुणी दिलं? उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालं. दिलं की नाही? मग आता तेच तुम्ही ते अदानींच्या बद्दल हा गैरसमज पसरवण्याचं काम का? तिथे 2 लाख घरं आहेत, 2 लाख लोकांना घरं तिथंच. आम्ही सांगितलंय की सगळ्यांना घरं, अगोदर काय होतं, पात्र लोकांनाच घरं, बाकी लोकांना नाही. पण आम्ही सांगितलं सगळ्यांना घरं, जी पात्र आहेत त्यांना तिथंच आणि जे आहेत अपात्र त्यांना पण आजूबाजूला देणार. हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही नंतर त्याच्यावर जे काय आक्षेप घेत आहेत, आणि अदानीने ती कुठली आपली सरकारची कंपनी जी आहे, सरकार त्याच्यात भागीदार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही आता मराठी माणसासाठी जो मुद्दा ते काढतायत, मराठी माणूस का गेला मुंबईच्या बाहेर, मुंबई बाहेर का फेकला गेला, इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला का गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीला का गेला, कुणामुळे गेला, याचा विचार कोण करणार की नाही? मग त्या मुंबईकरांना परत आणण्याचा प्रयत्न कोण करतंय? कुणी केला? मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा क्लस्टर योजना आम्ही सुरू केली, रखडलेल्या प्रकरणांची यादी आम्ही काढली. मी म्हणालो फक्त एकच देवेंद्रजीने आम्ही बसलो, याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट डेव्हलपरनी काम होणार नाही. 20-20, 25-25 वर्ष प्रकल्प रखडले. रमाबाई आंबेडकर नगरचं उदाहरण घ्या, 17,000 घरांचा प्रकल्प सुरू झाला, SRA आणि MMRDA. आता आम्ही MMRDA ला घेतलंय, BMC ला घेतलंय, सिडकोला घेतलंय, म्हाडात आहेच, MIDC ला घेतलंय, MMRDA सगळ्यांना घेतलंय. ही सरकारी प्राधिकरणं आम्ही त्याच्यात घेतली, जॉईंट व्हेंचर. आणि आता मुंबईतले 17 URP तयार झालेले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टरची निर्मिती होईल.
क्लस्टर म्हणजे काय? तुम्ही 2 बिल्डिंग बांधल्या तर तुम्हाला ओपन स्पेस मिळणार नाही, ॲम्युनिटी मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही 50 एकरापेक्षा जास्तीचं क्लस्टर करता तेव्हा तुम्हाला ग्राउंड, उद्यान, तुम्हाला क्लब हाऊस, तुम्हाला पार्किंग, तुम्हाला सगळं मिळणार. हे क्लस्टर आम्ही करतोय. आणि त्यामुळे जेव्हा डिमांडपेक्षा सप्लाय वाढतो त्यावेळेस लोकांना घरं परवडणाऱ्या किमतीत मिळतात. ते आम्ही करतोय. गिरणी कामगारांना घर दिली त्यांनी, एकाला तर दिलं. 12,000 लोकांना आम्ही दिली. 1,10,000ची आता यादी तयार आहे. त्यांना आम्ही घरं देणार. हाऊसिंग पॉलिसीमध्ये घेतलंय. डबेवाल्यांना आम्ही घरं देणार. नोकरदार महिलांना, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही घरं देणार. शिकणाऱ्या मुलांना स्टुडंट हॉस्टेल देणार. हे नवीन हाऊसिंग पॉलिसीत घेतलं आहे. बाळासाहेबांनी स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणार. स्वप्न काय तुम्ही केलं कधी? काय त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय. हाऊसिंग फॉर ऑल, प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री महोदयांची आहे. त्याला पण देखील याच्यातून चालना मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल. जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अडकलेत त्यासाठी आतापर्यंत ओसीचा कोणी निर्णय घेतला? 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पागडीची घरं 100-100 वर्ष लोक राहत आहेत, त्याला काढू शकत नाही आणि रिडेव्हलपमेंट होत नाही. त्यांना लोनही मिळत नाही, त्यांना प्रॉपर्टी टॅक्स डबल भरायला लागतो, पाणीपट्टी डबल भरायला लागते. त्यांचा आम्ही पागडी मुक्त मुंबईचा निर्णय आम्ही घेतला. त्यात मालकाला पण आम्ही त्यांचा जेवढा अधिकार आहे तो ठेवलाय. कोणी निर्णय घेतले? रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आम्ही करतोय. काही लोक पूर्वीची सांगत होती रिडेव्हलपमेंट झाल्या इमारती मोठ्या होतील, त्यांना पाणी कोण देणार, त्यांना सिवरेज कोण देणार, त्यांना रस्ते कोण देणार. म्हणजे काय? या इमारती अशाच ठेवायच्या, धोकादायक तशाच पडून द्यायच्या, माणसं मरून द्यायची, असा विचार करणारे देखील काही लोक विकास विरोधी होते. पण आम्ही धडाडीने निर्णय घेतले. फनेल झोनचा आम्ही निर्णय घेतला. आता रिडेव्हलपमेंटचा कुठलाही प्रकल्प थांबणार नाही हा निर्णय आम्ही घेतलाय. रिडेव्हलपमेंट महत्त्वाचं आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय तो पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार. किती टक्के मुंबईकर परत येईल असं वाटतं? जेवढा गेलाय ते आता घरात मोठ्या प्रमाणावर, कारण त्यांचं डेव्हलपर पळून गेला. पण त्याच्यासाठी भाडं मिळत नाही. अट घालणार का की ती मराठी माणसांना मिळतील म्हणून घरं? जे मुंबईकर वर्षानुवर्ष राहतात, मराठी तर त्याच्यात आहेच ना, मेन तर मराठीच आहे. मराठी माणसाच्या जीवावर मुंबई उभी राहिली. 106 हुतात्मे गिरणी कामगाराच्या जीवावर. गिरणी कामगाराच्या बद्दल काय तुम्ही केलं? कधी केलं? आमच्या महायुतीने केलं. त्यामुळे जो मुंबईकर असा बेघर झालेला आहे त्याला पुन्हा आम्ही आणणार. हा मोठा आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही राबवणार. त्याचं काम सुरू झालंय, ते समोर आहे. शिंदे साहेब, मला आता थोडं राजकीय विषयाकडे जाऊ. फक्त आता शेवटाकडे जाताना 1-2 प्रश्न फक्त. मुळात शिंदेंनी सातत्यानं आपली ओळख किंवा ठसा, राजकीय ठसा हा शिवसेना वेगळी झाल्यानंतरही, म्हणजे शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतरही शिंदेंनी शिवसेनेचा शिक्का हा कायम ठेवलेला आहे. निवडणुकीमध्ये उत्तम असा निकाल दिलेला आहे. पण ते दुय्यमच राहत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतंय. एक ठाणं सोडलं तर इतर महानगरपालिकांमध्ये MMRDA मध्ये वरचष्मा असेल का शिंदे सेनेचा, तर ते चित्र दिसत नाही. तर ही जी दुय्यम भूमिका आहे ही किती काळ स्वीकारायची? खरं म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आम्ही पुढे घेऊन चाललोय. आता बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारी उबाटा कुठे आहे? कितव्या नंबरवर गेली नगर परिषदेमध्ये? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. मला पूर्वी सांगायची शिवसेना ही एकनाथ शिंदे ठाण्यापुरती आहे. आता नगर परिषदेच्या निवडणूक चांदा ते बांधापर्यंत पोहोचली ना. सगळीकडे आले ना नगराध्यक्ष. 1200-1400 नगरसेवक निवडून आले ना. लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. लोकांना घरी बसणारा नाही, लोकांमध्ये जाणारा माणूस पाहिजे, कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा माणूस पाहिजे. त्या निवडणुकीमध्ये तर महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना वारेवर सोडलं. त्यांनी पराभव स्वीकारला, मान्य केला. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेली आहे. म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं कसं म्हणता मुंबई MMRच्या बाहेरने 60 आमदार? मी हे म्हणतोय की मुंबई आता MMR मध्ये सत्ता मुख्यतः भाजपचाच अध्यक्ष बसेल, 60 आमदार महापौर बसेल अशी परिस्थिती नाही. ऐका ना, 60 आमदार शिवसेनेचे आले. ते कुठले आले? फक्त MMR मधले आले? नाही, सगळीकडचे. आणि नगराध्यक्ष कुठले आले? तिकडे शिवसेनेने कधी जागा लढवल्या नव्हत्या जुन्या.
तिथं लढवून जागा निवडून आल्या. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, भाजप आणि शिवसेना काय वेगळं नाहीये, एक विचारधारेचे पक्ष आहेत. जिथं भाजपची सत्ता येईल तिथं शिवसेना सत्तेत असणार, जिथे शिवसेनेची सत्ता येईल तिथे भाजप सत्तेत असणार. आता मला एक प्रश्न अत्यंत महत्वाचा, या तुम्ही महापालिका आता ठाणे आणि निवडणुकीनंतर MMR मी बघू नका. ठाणे MMR वर हा. काहीच म्हणत नाही, मी आता हे म्हणतो आता की महाराष्ट्र महापालिका निवडणुकांनंतर ठाकरेंचं काय होणार? बघा, मी काय कोणाचं काय होणार आहे काय ज्योतिषी नाहीये मी, आणि मी कोणाचं वाईट व्हावं असं विचारही करत नाही, चिंतित नाही. कोणी माझ्याबद्दल वाईट विचार करतात, देव पाण्यात बुडवतात, हा त्यांचा भाग आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवतो, हे पुन्हा एकदा मी सांगतो. आणि आता लोकांना पाहिजे विकास, लोकांना पाहिजे सोयीसुविधा, लोकांना पाहिजे आपलं जीवनमान बदललेलं, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य पाहिजे. आणि म्हणून मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आज प्रधानमंत्री महोदयांना देखील हे शिव्या घालतात, आरोप करतात, टीका करतात. पण त्याच प्रधानमंत्री महोदयाने या महाराष्ट्राला, मुंबईला 10 लाख कोटी दिले. त्याचा कोणाला काही हे नाहीये, काही नाहीये. गंध नाही कोणाला. पण टीका मोठ्या माणसावर केली की मग त्याची दखल घेतली जाते. याच्या अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न होतो. 10 लाख कोटी रुपये दिले का त्यांचं बाळासाहेब असते तर शाबासकी दिली असती. या देशाला ते पुढे अर्थव्यवस्था 11व्याहून 4थ्यावर आणली. महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे. मुंबईचं देखील मोठं योगदान त्याच्यामध्ये असलंच पाहिजे असं खुद्द प्रधानमंत्री म्हणतात ना. मग मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब बनवण्याचं काम, मुंबईवर मेट्रोमध्ये, आता मेट्रोचे जे प्रकल्प आम्ही पाठवतो तिकडे त्याचे 20% ते पैसे देतात ना, केंद्र सरकार देतो ना. मग का तुमचा मुख्यमंत्री काळात तुम्ही काय युगो धरला, का अहंकार धरला, का केंद्राकडून पैसे नाही मिळवले नाही? हे जनतेचं नुकसान नाही का? मुंबईकरांचं नुकसान आहे. जर केंद्राचा पैसा टॅक्स रूपाने आपण देत असू तर आला पण पाहिजे, तो आला पाहिजे ना. तर नुकसान तर आहे. मला आता एक सांगा, ते आपण ते मंत्रालयाकडून येतो ना, तिथं बाळासाहेबांचा एक पुतळा उभा केला होता आपल्या सरकारच्या काळामध्ये, तुम्ही तो उभा केला प्रिन्स ऑफ वेल्सच्या समोर, तो झाकून ठेवलाय आचार्य, आणि त्याच्यावरून बरेच गजब आहे. त्या बाबतीमध्ये आयुक्त गगराणेंशी मी बोललो. बरं. त्यांचं म्हणणं पडलं की ते काहीतरी 23 जानेवारीचा जो बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, असतो ना दरवेळेला जन्मदिवसाचा, तर त्यावेळेस ते काय त्यांचं रंगरंगोटी वगैरे करण्यासाठी आचारसंहिता, मी म्हणालो ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आहेत, तुम्ही त्यांना असं झाकू शकत नाही. मी बोललो स्वतः. ते म्हणाले नाही, त्या कारणाने नाही, तर हे डागडुजीच्या कारणाने मला त्यांनी सांगितलं, आणि लेखी पत्रही काढले त्यांनी. तुम्ही असं विचारताय, तुम्ही बाळासाहेबांचं साधं तैलचित्र तरी लावलं का हो विधान भवनामध्ये? ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लावलं ना हो. बाळासाहेबांच्या नावाने समृद्धी महामार्ग केला ना हो. बाळासाहेबांच्या नावाने अनेक योजना केल्या ना. का तुम्ही का नाही केल्या सांगा मला. आणि आता ही बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. या जन्मशताब्दी निमित्त देखील आम्ही वर्षभर नाही, 5 वर्ष पूर्णपणे बाळासाहेबांना जे पाहिजे अपेक्षित तशा प्रकारचे सामाजिक उपक्रम, आरोग्य असतील, सामाजिक असतील, सगळे राबवणार. शिंदे साहेब, खूप खूप धन्यवाद. मुळात या चर्चेसाठी म्हणून विकास हा प्रमुख मुद्दा घेऊन सातत्यानं त्यांना कोणताही राजकीय प्रश्न विचारला तर ते विकासावर आले. महत्वाचं आहे, जर महाराष्ट्राचं राजकारण अशाच दिशेने विकासाचं होणार असेल आणि त्यातून विकासाची गंगा जर महाराष्ट्रभर पोहोचणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. पण प्रश्न अनेकदा उपस्थित होतात, ज्या स्वरूपाचं राजकारण होतं, दबाव तंत्र होतं, ते होऊ नये. ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतात ते विकासावर बोलतच नाही, त्याचा फोकस बाजूला सरकवतात. आमच्याकडे मुद्दे आहेत, काय केलं आम्ही ते सांगतो ना आम्ही, आणि ते प्रत्यक्षात तिथं आहे. चला, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा अमृताचा अंश आहे, असं म्हणत मराठी माणसानं या निवडणुकीमध्ये मराठी पण जागृत ठेवून योग्य पद्धतीने मतदान करावं. कारण महाराष्ट्र जागृत राहायला पाहिजे, देशावर त्याचा अंकुश राहायला पाहिजे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही विचारलं नाही मग महापौर कोणाचं होणार? महापौर महायुतीचंच होणार आणि महापौर मराठीच होणार. आम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे आता आम्ही विचारतच नाही. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.